विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या नारायण आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल बागडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली जी कंबाईनची जी परीक्षा आहे जी आता 21 तारखेला आहे आणि जी एक 4 तारखेला आहे, याच्यासाठी आपण क्विक रिव्हिजन किंवा रिव्हिजन सिरीज हे घेऊन येत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला रिवाइज करण्यासाठी महत्त्वाचे जे घटक आहेत किंवा एकूणच जे आकलन आहे आपल्या परीक्षेचं, जेणेकरून तुम्हाला एक स्पष्टता येईल आणि परीक्षेला जायच्या आधी कोणत्या कोणत्या घटकानुसार तुम्ही कोणत्या याला रिवाइज जास्त कराल, कोणाला कमी कराल, यासाठीचा आमचा एक प्रयत्न आहे. त्याच्यासाठी आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो बदललेला पॅटर्न आहे आपल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये ते बघणार आहोत. विषयानुसार जे प्रश्न विचारतात ते विषयानुसार प्रश्न बघणार आहोत. प्रत्येक याच्यामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे आणि त्याचे उपघटक काय आहेत हे सुद्धा बघणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक घटकावरती आणि उपघटकावरती कोणते प्रश्न विचारणार आहेत ते सुद्धा बघणार आहोत. अर्थसंकल्प आणि सर्व शेवटी आपण काय बघणार आहोत याच्यामध्ये अर्थसंकल्प जो आहे आपला कोणता 2025-26चा, ज्याच्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. चला तर सुरुवात करूया आपण. याच्यामध्ये सर्वात आधी जो पॅटर्न आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे, तर आता आपल्याला माहिती आहे की आपल्या परीक्षेमध्ये किती आहेत, दोन मुख्य भागामध्ये याला आपण काय करू, विभाजित करूया. एक आहे सामान्य अध्ययन आणि दुसरं जे आहे आपलं अंकगणित आणि आता या सामान्य अध्ययनाला पण आपण काय करूया, दोन भागांमध्ये विभाजित. सामान्य अध्ययनमध्ये पहिला जो भाग आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत त्याच्यामध्ये राज्यशास्त्र. दुसरं ठेवणार आहोत याच्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था. तिसरं याच्यामध्ये राहणार आहेत चालू घडामोडी किंवा करंट अफेअर आहेत. आणि चौथं जे आहे याच्यामध्ये सायन्स, हे आपलं सामान्य विज्ञान या गोष्टी आहेत. दुसरा जो घटक आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत भूगोल व इतिहास. आता मागच्या 3 वर्षामध्ये जेव्हापासून आता हे परीक्षा एकत्र झालेली आहे, हे जे 4 घटक आहेत, हे जे 4 घटक आहेत यांच्यावरती विचारतात 15 प्रश्न. यांच्यावरती किती प्रश्न विचारतात? 15 प्रश्न विचारतात. आणि हे जे 2 घटक आहेत यांच्यावरती किती प्रश्न विचारतात? तर हे जे 15 घटक आहेत त्याच्यामध्ये 4 घटक आहेत, यांच्यावरती किती प्रश्न झाले? 60 प्रश्न झाले. याच्यावरती किती प्रश्न झाले? 20 प्रश्न झाले. टोटल किती झाले आपले? 80 झाले. आणि हे जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे याच्यावरती किती आहे? असे आपले टोटल किती झाले याच्यामध्ये? आता या भूगोलामध्ये जर आपण बघितलं तर 2 भागामध्ये केलेला आहे याला. याच्यामध्ये 5 जे प्रश्न आहेत तो महाराष्ट्राचा भूगोल आणि 5 प्रश्न जे आहेत ते कशावरती आहे? भारताचा भूगोल, असं केलेलं आहे. आता थोडंसं एक दोन त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते, पण मागच्या 3 वर्षाचं जर आपण याच्यामध्ये केलं तर किती होते? 5-5 अशी विभागणी केलेली. तसंच याच्यामध्ये इतिहासामध्ये सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 6 आणि 4 असं केलेलं आहे. 6 जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याच्यावरती केले आणि 4 जो आहे आपला भारताचा जो इतिहास आहे त्याच्यावरती केलेला. आता हे थोडंसं मागे पुढे होऊ शकते की 6-4 आहे तर कधी-कधी 5-5 पण होऊ शकते. पण मागच्या 2-3 वर्षाचं जर आपण त्याच्यामध्ये केलं तर जवळपास या प्रकारे 60-40 किंवा 50-50 या प्रकारे येऊ. ठीक आहे. तर आता म्हणून तुम्ही जेव्हा इतिहासाचा जेव्हा अभ्यास कराल तर किती प्रश्न आहेत? 10 प्रश्न आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्राला किती दिलेले आहेत? 6 दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलाला किती दिलेले आहेत? 5 दिलेले. तर आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हे जे 2 विषय आहेत हे सर्वात आधी करायचे की सर्वात शेवटी करायचे? करायचे हे, कारण यांना वेटेज किती दिलेलं आहे? 10-10चं दिलेलं आहे. सर्वात आधी कोणते राहतील आपले? राज्यशास्त्र, भारताची अर्थव्यवस्था, करंट अफेअर आणि सायन्स. आता याच्यामध्ये बघा जो राज्यशास्त्र विषय आहे त्या राज्यशास्त्रामध्ये जवळपास 12 आणि 2 ते 3 प्रश्न असे विभाजन केले. तर हे 2 ते 3 म्हणजे कोणते आहे? जे आपलं ग्राम प्रशासन काय आहे? ग्राम प्रशासन म्हणजे कोणतं आपलं ग्रामसभा आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. यांच्यावरती जे प्रश्न विचारतात की सरपंचाला जर काढायचं आहे तर त्याच्यासाठीचा जो ठराव मांडायचा आहे त्यासाठी किती मेजॉरिटी लागते, कुणाची परमिशन लागते किंवा कुणाकडे जाऊन सबमिट करतात तो, या प्रकारे विचारतात. तर हे किती आहे? एक जास्तीत जास्त 2. तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर बघा, 2 प्रश्न विचारले होते. आणि मेजर जो आहे आपला तो कोणता आहे? मग आपला
राज्यव्यवस्था की ज्याच्यामध्ये गव्हर्नर आले, सुप्रीम कोर्ट आले, हायकोर्ट आले, पंचायत राजचं आलं, बाकीचं जे आहे त्याच्यामध्ये. मेजर चंक कुठे आहे? याच्यामध्ये फक्त 2 ते 3. करंट अफेअरमध्ये जर तुम्ही बघाल याच्यामध्ये, तर नियुक्त्या कोणाच्या झालेल्या आहेत. जसं आता त्या आपल्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये बघा तुम्ही, त्याच्यामध्ये बी.आर. गवई यांच्याबद्दलची झाली. किंवा स्पोर्ट्समध्ये कोणी कुठे जिंकलेलं आहे त्याच्यामध्येही. जसं आता बघा, आपण मेजरली कोणते स्पोर्ट बघतो त्याच्यामध्ये क्रिकेटचं वगैरे बघतो त्याच्यामध्ये, पण याच्यामध्ये पॅरालिम्पिक्स, डेफलिम्पिक्स तुम्हाला जर माहीत असेल तर टोकियोमध्ये आता माहीत आहे का डेफलिम्पिक्स होऊन राहिलं. डेफलिम्पिक्स म्हणजे काय आहे? याच्यामध्ये जे लोक कर्णबधीर आहेत ना, त्यांचं पण ऑलिम्पिक होत आहे. ठीक आहे. तो एक धनुष श्रीकृष्ण नावाचा मुलगा आहे, त्याने सुवर्ण जिंकलेला आहे रायफलमध्ये, 10 मीटर रायफलमध्ये. कालचीच न्यूज आहे त्याच्यामध्ये. तर अशी जरा जास्त लक्ष करतात. महिला क्रिकेटचं झालं याच्यामध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचार, किंवा जे आर्चरी वगैरे होते, किंवा जे वेट लिफ्टिंगचं चॅम्पियनशिप वगैरे होतात, अशा प्रकारचे करून राहिले आहेत. तर एक नियुक्त्या केलेल्या आहेत. 2 जे लोक मरून राहिलेले आहेत. आता मारुती चिदंबरमबद्दल डायरेक्ट नाही विचारलं, पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात एखाद्याला नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे तर त्याच्याबद्दलची माहिती विचारतील, त्यांच्याबद्दलच जे कार्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल विचारतील. अशा प्रकारे ते करून राहिलेले आहेत. डिफेन्समध्ये जे युद्ध सराव आहे त्या युद्ध सरावांबद्दल बोलून राहिलेले. ते कुठे आहे? करंट अफेअरमध्ये. नॅशनल आणि इंटरनॅशनल. सर्वात जास्त कुठे आहे? अपॉइंटमेंटला आहे. ओबेट्युरीज म्हणजे जे लोक मरण पावलेले त्यांच्यावरती आहे. कुणाला काही पुरस्कार जाहीर झालेला आहे का याच्यावरती आहे. पद्म पुरस्कार आहेत किंवा रेमोन मॅग्सेसे पुरस्कार आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि सर्वात शेवटी ते सायन्स. सायन्समध्येही आपले कोणते कोणते आहेत? बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे आणि फिजिक्स आहे. सर्वात जास्त याच्यामध्ये किती आहेत? 8 ते 9 प्रश्न तुमच्या जीवशास्त्रावरती विचारतात. सर्वात जास्त कुठे विचारतात? जीवशास्त्रावरती, बायोलॉजीवरती विचारतात. त्याच्यामध्ये 2 भाग होतात आपले, एक वनस्पतीशास्त्र आणि एक प्राणीशास्त्र. याच्यामध्ये सर्वात जास्त तुम्ही जर बघाल आता तर त्याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, त्याच्यानंतर वनस्पती व प्राण्यांना होणारे रोग, त्याच्यानंतर विटॅमिन, जीवनसत्व जे आहेत, अ, ब, क, ड, ई वाले जे आहेत त्यांच्याबद्दल विचारतात. त्यांच्या कमीमुळे होणारे रोग कोणते आहेत? पाण्यामध्ये विरघळणारे कोणते जीवनसत्व आहेत, है ना? अशा प्रकारचे त्याच्यामध्ये विचारतात. किंवा फॅटमध्ये विरघळणारे कोणते हे आहेत. ठीक आहे. आता तुम्ही एवढी प्रॅक्टिस करता याच्यामध्ये, कोणते आपल्या गट ब आणि गट क, गट ब आणि गट क या परीक्षेसाठी तुम्ही काय करता? एवढी मेहनत करता. तुम्ही एवढे परीक्षेला वगैरे गेले आणि तुमची परीक्षा जर नाही निघाली, तुमची सगळी मेहनत कुठे चालली जाते? पाण्यामध्ये चालली. म्हणून जीवनसत्व ब आणि क कुठे विरघळतात? हे विरघळतात पाण्यामध्ये. ठीक आहे. तर तुमची मेहनत वाया जाऊ देऊ नका. ठीक आहे. परीक्षेला गेले, तुम्ही पास नाही झाले तर तुमची मेहनत कुठे जाते? पाण्यामध्ये जाते. म्हणून जीवनसत्व ब आणि क कुठे विरघळतो? पाण्यामध्ये. ठीक आहे. जे फॅट सोल्युबल आहेत त्यांना म्हणतात एडेक. त्यांना काय म्हणतात? एडेक. अ, ड, ई, क हे कुठे होतात? फॅटमध्ये, पाण्यामध्ये होत. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 ते 9 याच्यामध्ये झाले कुठे कुठे? सर्वात पहिले प्राण्यांचं वर्गीकरण, त्याच्यानंतर वनस्पतींचं वर्गीकरण आहे ना, थॅलोफॅटा, टेरिडोफॅटा, ब्रायोफॅटा हे सगळे आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग ते दुवा कोणाला म्हणतात हे सगळे प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर आपले वेगळे वेगळे विषाणूजन्य रोग कोणते आहेत, जीवाणूजन्य रोग कोणते आहेत, ठीक आहे, त्यांना लागणारी टेस्ट कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा मग त्याला जोडतील भारताचे आपले जे इम्युनायझेशन जो प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत किती रोगांना समाविष्ट केले, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण कुठे होतील? 8 ते 9 प्रश्न बायोलॉजीवरतीच विचार. आणि त्याच्यामध्ये 5 महत्त्वाचे टॉपिक आहेत. ते केले की तुमचे 90% प्रश्न त्याच्यामध्येच येतात. ठीक आहे. हे जे रोगवाले जे प्रकार आहेत की नाही वनस्पतीवरती वगैरे, याचे फक्त माहिती आहे का 30 ते एवढे केले की नाही त्याच्या बाहेर जातच. आणि त्याच्या बाहेर जर गेले तर तुम्हालाच नाही, बाकीच्या कोणालाच नाही येत. कोणालाच नाही येतील, कारण सगळेजण तेवढेच करून जातात. कारण तोच पॅटर्न होऊन राहिलेला आहे त्याच्यामध्ये. 40 ते 50 जे प्रश्न आहेत ना, तेवढेच प्रश्न आहेत. त्याच्या बाहेर कधी त्यांनी विचारलंच नाहीये. तुम्ही बघा आतापर्यंतचे जेवढे प्रश्न आले, रोगवाले वगैरे जेवढेही आहेत. ठीक आहे. की तांदळावरती पडणारा कोणता आहे, गव्हावरती पडणारा कोणता आहे, टोमॅटोवरती पडणारा कोणता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले केमिस्ट्री आलं आणि फिजिक्स आलं. फिजिक्समध्ये तुमचं जे आवाज आहे, साऊंड आहे, लाईट आहे. ठीक आहे.
ह्या गोष्टी बिलकुल महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. वर्क, पॉवर, एनर्जी, युनिट्स आहेत, त्यांचे मेजरमेंट आहेत. हे बिलकुल 4 ते 5 असे टॉपिक आहेत की ज्याच्यावरती बिलकुल तुम्हाला आलेच पाहिजे प्रश्न. रसायनामध्ये तुम्ही बघाल इतक्या मागच्या काही वर्षामध्ये बघा तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का फॉर्म्युले देऊन देतात त्याच्यामध्ये आणि मग विचारतात सांगा याच्यानंतर झालेली प्रक्रिया कोणती आहे, किंवा मग वेगळे वेगळे रासायनिकचे प्रकार विचारतात. सिंगल डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट या प्रकारचे जे प्रकार आहेत ते विचारतात त्याच्यात. जो आपला टेबल आहे त्या टेबलवरून प्रश्न, की कोणाचा ॲटॉमिक नंबर किती आहे, ठीक आहे. हे सगळे प्रश्न त्याच्यावरती विचारतात. तर सर्वात जास्त आपल्याला इथे कोणाला द्यायला पाहिजे, त्याच्यामध्येही प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण, त्याच्यामध्ये जीवनसत्व आले, त्याच्यामध्ये होणारे रोग आले, मग ते विषाणूजन्य आहेत कोणत्या, ह्या सगळ्या आणि त्याला करंट अफेअरसोबत जोडायचं, की भारताला पोलिओमुक्त जागतिक आरोग्य संघटनेने कधी केलं होतं. त्याच्यामध्ये कोणत्या प्राण्यामुळे रोग होतो आणि कोणत्या प्राण्यामुळे रोग पसरतो, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. हे कोणतं झालं आपलं. ठीक आहे. राहिला गोष्ट आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा. ठीक आहे, राहिली गोष्ट आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे जे 3 ते 4 टॉपिक आहेत ना, मागच्या 3 वर्षामध्ये सर्वात जास्त याच्यावरती प्रश्न आहेत. सर्वात पहिलं जो आहे तो आहे सार्वजनिक वित्त. सर्वात पहिलं कोणतं आहे, सार्वजनिक वित्त किंवा पब्लिक फायनान्स, याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारतात. दुसरा जो आहे तो आहे शासकीय योजना. दुसरा कोणता आहे, शासकीय योजना. तिसरं जो आहे याच्यामध्ये दारिद्र्य. तिसरं कोणतं आहे याच्यामध्ये, दारिद्र्य व त्याचं मोजमाप आहे. चौथं जो आहे याच्यामध्ये तो आहे निर्देशांक. चौथं कोणतं आहे याच्यामध्ये, निर्देशांक. नंतर मग याच्यामध्ये GDPशी रिलेटेड वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या विचार. सर्वात महत्त्वाचे जे 4 कोणते त्याच्यामध्ये, सार्वजनिक वित्त. आता सार्वजनिक वित्त म्हणजे काय होते, शासनाला येणारा पूर्ण जमा आणि खर्च. आणि याचा सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे सार्वजनिक वित्तामध्ये ती काय आहे, राजकोषीय धोरण, किंवा ज्याला आपण साध्या भाषेमध्ये काय म्हणतो, बजेट. ठीक आहे, त्याला अर्थशास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण किंवा नीती, किंवा त्याला आपण सर्वसामान्य माणसं म्हणतो अर्थसंकल्प, किंवा त्याला म्हणतो आपण बजेटही म्हणतो. याच्यावरती सर्वात जास्त आहे. FRBM ॲक्ट झालं, त्याच्यामध्ये मग वेगळ्या वेगळ्या ज्या तुटी आहेत त्या तुटी किती आहेत, त्यांचं ट्रेंड काय आहे. सध्या मग वर्ल्ड बँक झालं, IMF झालं, RBI झालं आणि महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार यांनी त्या तुटीचा अंदाज किती दिलेला आहे, मागच्या अर्थसंकल्पामध्ये किती होता, आता किती आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये. किंवा जे तुटी आहेत त्या तुटींबद्दल सरळ सरळ काय विचारतात, त्यांची परिभाषा विचारतात, की सांगा की प्राथमिक तूट म्हणजे काय होतं, राजकोषीय तूट म्हणजे काय होतं. त्याचे 2-3च फॉर्म्युले आहेत त्याचे फक्त. राजकोषीय तुटीचे 3च फॉर्म्युले आहेत. प्राथमिक तूटचा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे, आणि प्रभावी महसूल तूटचा एक फॉर्म्युला आहे. असे फक्त 4 फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले आले की आप तुमचा याच्यावरती विचारतात. किंवा मग असं विचारतात, त्या बजेटमध्ये जर आपण गेलं तर त्या बजेटचं स्ट्रक्चर थोडंसं बघूया आपण आधी याच्यामध्ये. त्या बजेटच्या स्ट्रक्चरवरती, रचनेवरती प्रश्न. सरकारला उत्पन्न कुठून कुठून मिळतं किंवा ते उत्पन्न होण्याची साधनं कोणती कोणती आहेत, मग ते त्याच्यामध्ये ऑप्शन देतात. किंवा सरकारचा जसं आता बजेट आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन मी, की सरकारला सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या स्रोतामध्ये, किंवा सरकार सर्वात जास्त खर्च कुठे करतो. मग त्याच्यामध्ये 2-3 ऑप्शन देतात असं, जसं की 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारचा शिक्षणावरील खर्च हा शहरी विकासापेक्षा जास्त आहे, किंवा मग भारत सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्पावरील आरोग्यावरील खर्च हा पाया सुविधांपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे देतात. तुम्हाला डायरेक्टली आकडे नाही देतील की तुम्ही सांगा एवढं एवढं आहे म्हणून, पण जे आकडे दिलेले आहेत त्या आकड्यांच्या आधारावरती तुम्हाला माहिती आहे की नाही आहे याच्यावरती प्रश्न विचार. असे 2-3 स्टेटमेंट देतील त्याच्या. किंवा मग आता हा जो बजेट सुरू झाला आहे आपला केंद्र सरकारचा, याच्यामध्ये विचारतील की भारतीय अर्थसंकल्पाच्या प्रमुख उद्दिष्ट काय आहे, किंवा त्याचे मुख्य आधार काय आहेत, किंवा त्याचे मुख्य इंजिन काय आहेत, त्यावरती प्रश्न विचार. तर आता आपण सगळे आपल्याला हे माहिती झालेलं आहे की आयोगाने कसं आपला, कारण कसं आहे आधी ह्या भूगोल आणि इतिहासावरती जास्त प्रश्न राहायचे. ठीक आहे, राहायचे ना, जास्त राहायचे, 15-15 राहायचे. आता त्याला एकदम कमी करून राहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्येही आता काय केलेलं आहे, त्यांनी सुधारणा केलेली आहे की 5 जवळपास अर्धे झालेले. पहिले 2-3 राहायचे ना, तर लोक माहिती आहे का भारताचे भूगोलच नव्हते. हां, आणि भारताच्या भूगोलाचा अभ्यास करणे महाराष्ट्राच्या भूगोलापेक्षा सोपं आहे, कारण त्याला एकदम ढोबळमानाने विचारतात. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जा तर ते एकदम आतमध्ये जातात.
आणि त्याचे प्रश्न थोडेसे कठीण होतात ॲज कम्पेअर टू भारताच्या भूगोलामध्ये सरळ सरळ विचारून टाकतील. चिलिका लेक कुठे आहे? आपल्या गोदावरी नदीच्या खालच्या कोणत्या उपनद्यात किंवा ब्रह्मपुत्रा नदीच्या कोणत्या किंवा सिंधू नदीच्या कोणत्या आहेत? त्या सोप्या सोप्या आहेत, खूप आतमध्ये जात नाही. पण भीमा नदीच्या एवढूसा नालाही लागला असेल ना त्यालाही विचारतात. तर ते खूपच जास्त डीपमध्ये. कुठे? भारताचा भूगोल सोपा. तसंच महाराष्ट्राच्या इतिहासामध्येही आहे की सांगा की गोपाळ हरी देशमुख यांचे फेसबुक फ्रेंड कोण कोण, त्यांना कोणी कोणी मदत केली होती विचारतात ना. फ्रेंडची लिस्ट देतात ना त्याच्यामध्ये पूर्ण. भारताच्या याच्यामध्ये तसं नाही. तुम्हाला एक स्टेटमेंट देऊन देतील त्याच्यामध्ये की सांगा की मोर्लेमेंटो सुधारणाबद्दल हे विधान कोणी केलेलं आहे, किंवा 1857च्या उठावामध्ये कानपूरमध्ये कोणी नेतृत्व केले होते, दिल्लीमध्ये कोणी नेतृत्व केले होते, अशा प्रकारचे असतात. इकडे जरा जास्त डीपमध्ये जातात. त्याच्यामध्ये आता त्यांचं ते फेसबुकवालंच सुरू आहे, फेसबुक ट्विटर हेच सुरू आहे सध्या. यांचे मित्र होते, यांनी कोणी मदत केली. ते मित्र आपल्याला आपले मित्र लक्षात नाहीत फेसबुकवरती किती आहेत म्हणून. आहेत का तुम्हाला तरी 389 पैकी कोण आहे तुम्हाला लक्षात? आणि यांचे मित्र आपल्याला लक्षात राहतील. ते जरा खूप जास्त डीपमध्ये होते. तर म्हणून तुम्ही या दोन विषयाची जरा मला वाटते दुसऱ्यांदा विचार करावा. ठीक आहे, सर्वात शेवटी याला ठेवावं आणि त्याच्यामध्ये भारताचा भूगोल आधी करावा, भारताचा जो आपला इतिहास आहे तो आधी करावा. त्याच्यावरचे प्रश्न जरा सोपे असतात महाराष्ट्राच्या भूगोलापेक्षा किंवा इतिहासात. ठीक आहे. आता आपलं जे भारतीय अर्थव्यवस्था आहे त्या भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे कोणता? सार्वजनिक वित्त. म्हणून मी आज आपल्याकडे हा अर्थसंकल्प आणलेला आहे, कारण मागच्या 3 वर्षामध्ये सर्वात जास्त प्रश्न याच्यावरती विचारले आणि बजेटमध्ये मागच्या 3 वर्षामध्ये बघा प्रत्येक याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्राच्या याच्यावरून विचारलेला आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे आर्थिक पाहणी. कोणती आहे? आर्थिक पाहणी. त्याला म्हणतो आपण इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा, इकॉनॉमिक सर्वे भारताचा. ठीक आहे. मग आता एवढा मोठा तो राहते इतिहास आपला, हा काय म्हणते इकॉनॉमिक सर्वे, पूर्णच्या पूर्ण वाचायचा का? नाही. त्याच्यामधून माहिती छाटून आपल्याला आणावी लागते आणि ती माहिती छाटून मी तुमच्यासाठी आणलेली आहे. जे मागच्या वर्षी जे प्रश्न आहेत त्याच्यानुसार आपण ते घेतलेलं आहे त्याच्यात. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये